everybody in the hospital like, oh, your husband's not coming. I'm like, it's fine. It doesn't get a priority, and he's my priority. So whatever his priority is my priority. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय कसोटी, एक दिवसीय सामने आणि T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. महेंद्रसिंग धोनीचं सध्याचं वय 42 वर्ष असून तो IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळतोय. यंदाच्या IPLच्या 17व्या पर्वात महेंद्रसिंग धोनीनं कर्णधार पदावरून पाय उतार होत ही जबाबदारी मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्याकडे दिली आहे. महेंद्रसिंग धोनीनं अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीच्या या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला होता. धोनीच्या या तडकाफडकी निवृत्तीचं कारण समोर आलं नव्हतं. आता मात्र धोनीची पत्नी साक्षी हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचं कारण साक्षी सांगताना दिसत असून तिने या संदर्भातील कारण देखील सांगितलं आहे. When he stepped down from Test match, we always had a hint that he's going to step down, because I don't know. I even told him, if you want a child, it should be like you should step down from one format of cricket, because you don't have time. Like, how will you enjoy your child? साक्षी पुढे म्हणते की जेव्हा जीवाचा जन्म झाला तेव्हा रुग्णालयातील लोक म्हणत होते की तुझे पती आले नाहीत. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की पतीची प्राथमिकता क्रिकेट आहे आणि माझी प्राथमिकता धोनी आहे. अशा वेळी जी त्यांची प्राथमिकता असेल तीच माझी असेल. महेंद्रसिंग धोनीनं 30 डिसेंबर 2014 ला कसोटीतून निवृत्ती घेतली होती. एक दिवसीय क्रिकेटमधून टीम इंडियाचं कॅप्टनपद MS धोनीनं 2017 मध्ये सोडलं. 2019 मध्ये वर्ल्ड कप सेमीफायनल मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलच्या मॅच नंतर त्याचं वन डे करिअर संपुष्टात आलं. धोनीनं ऑगस्ट 2020 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅट मधून निवृत्ती घेतली. महेंद्रसिंग धोनी सध्या IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळत आहे. महेंद्रसिंग धोनीचं यंदाचं हे शेवटचं IPL असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे. महेंद्रसिंग धोनीनं 2007 मध्ये ICC T20 वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला होता. त्यानंतर 2011 मध्ये ICC वर्ल्ड कप भारताला धोनीनं मिळवून दिला होता. त्यानंतर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला धोनीच्या नेतृत्वात विजय मिळाला होता. त्याशिवाय भारताला धोनीनं 2010 आणि 2016 मध्ये आशिया कप देखील मिळवून दिला होता.